झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई। दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील दोघांच्या आवळल्या मुसक्या। चोरीच्या 7 मोटरसायकली केल्या जप्त। धुळे तालुका पोलिसांनी दुचाकी चोरट्यांच्या टोळीवर मोठी कारवाई करत 2,40,000 रुपये किमतीच्या 7 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत। या कारवाईत 2 आरोपी सईम अन्सारी व जुनेद शाह यांना ताब्यात घेतले आहे। काही दिवसांपूर्वी जापी गावात घडलेल्या दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा तपास करताना धुळे तालुका पोलिसांच्या तपास पथकाला सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहिती मिळाली। याच गुप्त माहितीच्या आधारे दिलदार नगर परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला। तपासात आरोपींकडून 7 दुचाकी जप्त केल्या गेल्या, ज्यामध्ये विविध मॉडेलच्या गाड्यांचा समावेश आहे। या कारवाईमुळे धुळे, मोहाडी नगर आणि अंमळनेर पोलीस ठाण्यांमधील अनेक जुनी चोरी प्रकरणेही उघडकीस आली आहेत। जापी येथील एक मोटरसायकल दिवसा 8 ते 10 वाजेच्या सुमारास चोरीला गेलेली होती। शाईन कंपनीची मोटरसायकल। याच्यामध्ये अतिशय चांगला असा तांत्रिक पुरावा पोलिसांना मिळाला होता। विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेज याच्यामध्ये चांगलं मिळालं होतं। त्याच्या आधारे आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने चांगली कामगिरी बजावत आरोपी निष्पन्न केले आणि त्या आरोपींच्या केलेल्या तपासात जवळपास 7 मोटरसायकली त्यांनी आम्हाला चोरीच्या काढून दिलेल्या आहेत। त्यामध्ये आतापर्यंत 3 गुन्हे ओपन झालेले आहेत। एक धुळे तालुक्याचा आहे, एक मोहाडी आणि अंमळनेर पोलीस स्टेशनचा आहे आणि इतरही ज्या 4 मोटरसायकली आहेत त्यांच्याबाबत आमचा तपास चालू आहे। सईम अन्सारी व जुनेद शाह सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस तपास पथक त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।